Subscribe to Avas today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. प्रशांत पाटील, GS पाटील, आनंद परांजपे, आमचे भोर साहेब, विकास पाटील शिवसेनेचे, आमचे पुतणे आणि उपस्थित बंधू भगिनी, खरं तर आता वातावरण हळूहळू गरम होत चालल्याचं लक्षण दिसायला लागलं. एवढी गर्दी, हम लोग आगे आ जाए, आप लोग थोड़ा फ्रेम कवर करना प्लीज सर. सॉरी सर. एकंदरीतच एक परिवर्तनाची लाट आल्यासारखं वाटू लागलंय. आणि त्या परिवर्तनाच्या लाटेमध्ये जेव्हा जेव्हा भारतामध्ये जेव्हा जेव्हा राज्यामध्ये परिवर्तनाची लाट येते तेव्हा तेव्हा मोठे वृक्ष, दगड, गोटे सगळे वाहून जातात आणि छोटे छोटे तृण असतात ना तेच टिकतात. आज या शहराची परिस्थिती तशी आहे. या शहराला माझं संस्थान समजणाऱ्यांना इथली लोकशाही समजलीच नाही. या मतदारसंघात मुसलमान आहेत काय? किती आहेत? पंजाबी समाजाला मी आताच सांगून आलो, पण तुमच्या इथे पंजाबी नाही दिसत आहे. असं आहे की पंजाबी समाज तर 100% यावेळेस आपल्या बरोबर राहील. त्याचं कारण असं, गुरुदासपूर मध्ये परवा इलेक्शन झालं, 29 सदस्यांची महानगरपालिका होती. खासदार सनी देवल, धर्मेंद्रचा मुलगा, आणि 2-2.5 लाख मताने जिंकलेला. तिथे असं परिवर्तन झालं की बीजेपी 29 जागा हरली आणि सगळ्या काँग्रेसला गेल्या. हे शेतकरी आंदोलन जे आहे ते इतकं सोपं आहे असं वाटून घेऊ नका. या शेतकरी आंदोलनातच या देशामध्ये सुद्धा परिवर्तन होईल हे लक्षात ठेवा. 80 दिवस लोक आंदोलन करतायत आणि बीजेपी वाले त्यांची टिंगळटवाळी करतायत. लोकसभेच्या भाषणामध्ये आपले प्रधानमंत्री म्हणतात हे नई कॉम आहे आंदोलनजीवी. मला त्यांना साधा प्रश्न लोकसभेत मी असतो तो विचारला असता की 1857 नंतर 1947 पर्यंत जे 90 वर्ष या देशामध्ये आंदोलन झाली, ज्याचं खऱ्या अर्थाने नेतृत्व हे महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी केलं, ते आंदोलन जर उभं राहिलं नसतं, 1942 मध्ये आझाद मैदान नाही आपलं, कुठलं ते मैदान, ऑगस्ट क्रांती मैदान, त्या ऑगस्ट क्रांती मैदान मध्ये जर महात्मा गांधींनी चलो जाओ हा नारा दिला नसता, आंदोलन पेटलं नसतं, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं नसतं. आंदोलन हा अत्याचाराच्या विरोधात उठलेला आवाज असतो. जिथे जिथे शोषण होतं तिथे तिथे माणसं आंदोलन करतात आणि आपला आवाज तिथे ठेवतात. लोकांना बोलूच द्यायचं नाही, त्यांची टिंगळटवाळी करायची, हा तर बीजेपीचा नेहमी ठरलेला डाव आहे. 1912 ते 1914, 2012 ते 2014 आठवा बरं. जरा 2-3 पैशाने डिझेलचा भाव वाढला की स्मृती येणारी यायची, बोंबल बोलायची. ते काय आंदोलन? आज गॅसचा भाव 50 रुपयाने वाढला की नाही ताई? हो की? हो बोला की. हा मग बोला ना. पेट्रोलचा भाव 100 रुपयाने वरती गेला, 100च्या वरती गेला. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलचा भाव 130 रुपये होता, तेव्हा मनमोहन सिंग इथे पेट्रोल 65 रुपयांनी विकत होते.
आज जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत क्रूड ऑइलचा भाव 60 वर आलाय, तेव्हा आमचे मोदी साहेब इथे पेट्रोल 100 रुपयाने विकतायत. आज 100 दिवस झाले त्या आंदोलनाला, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला. अख्खा पंजाब, अख्खा हरियाणा आणि अख्खा पश्चिमी उत्तर प्रदेश येऊन बसलाय. कधी पाणी काय मारतात, कधी खिळे काय टाकतात, कधी लाईट काय घालवतात. काय बालिशपणा आहे हे. लहान पोरांचे खेळ झाले. सहज आणि सोपा मार्ग असतो कुठलाही आंदोलन संपवायचा, पण चर्चा करायचीच नाही, कोणाशी बोलायचंच नाही, असंच पेटवत ठेवायचं. आणि मग पार्लमेंटचा वापर करण्यासाठी थोडस रडायचं, थोडस भाऊक व्हायचं. कारण आजकाल सगळं टीव्हीवर दिसतं ना. ते टीव्हीवरती बघणाऱ्यांचा मनावरती ते अश्रूंचे होणारे परिणाम मला फायद्याचे आहेत हे त्यांना माहित असतं, म्हणून ते आपले अश्रू विश्रू टाकत असतात. पण महाराष्ट्र देशातली जनता इतकी दुधकुळी नाही, आणि त्याला इतिहास साक्षी आहे. आज जसं शेतीचं आंदोलन 2.5 राज्यामध्ये पेटलंय, तसे एकेकाळी हॅलो हॅलो तसंच आंदोलन 1974 साली जयप्रकाश नारायण यांनी गुजरात आणि बिहार मध्ये सुरू केलं. त्याला आंदोलनाचं नाव होतं नवनिर्माण आंदोलन. त्या नवनिर्माण आंदोलनाचे कार्यकर्ते कोण कोण होते? लालू प्रसाद यादव, सुशील कुमार मोदी, नितीश कुमार, पंजाब आपले गुजरातमध्ये चिमणभाई पटेल, असे दिग्गज त्या आंदोलनातले कार्यकर्ते होते. पण कोणाच राज्यात सीमित होते. पण तेच आंदोलन पेटत गेलं 1975 ला इमर्जन्सी लागली. पण त्या आंदोलनाचा परिणाम काय झाला? तर ज्याच्या खिशामध्ये 75 पैसे नव्हते, अशा राजनारायण नावाच्या एका समाजवादी नेत्याने इंदिरा गांधींसारख्या बलाढ्य नेतृत्वाचा 1,75,000 मतांनी पराभव केला रायबरेलीमध्ये. भारतीय जनता ही फार वेगळ्या आचार विचारांची. हे असं दाबण्याचं जर राजकारण कराल तर ते कदापि शक्य नाही. आंदोलन होताच कामा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचाच अपमान आहे. त्या संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स मध्ये सांगितलंय, राईट टू स्पीच, राईट टू एक्सप्रेस, जा तुमचा मूलभूत अधिकार आहे. त्या मूलभूत अधिकारांचा वापर करत, आंदोलन करत आम्ही जर आमच्या मागण्या ठेवत असू, जर आमच्यावर अत्याचार होत असेल, जर आमच्यावर अन्याय होत असेल, आणि ते शांतपणाने सहन करत असेल, त्याच्यासारखा घाबरट माणूस नाही. आंदोलन होत असताना जर अत्याचार होत असतील तर आवाज उठलाच पाहिजे. आणि जो कोणी दाबण्याचा प्रयत्न करतो कालांतराने तो उद्ध्वस्त होतो. हा इतिहास या भारताचा आहे. तुम्ही बघा शीख आंदोलनाचं काय होतं. शीख आंदोलन सुरू झालेलं आहे आणि भारतात परिवर्तनाची लाट आलेली आहे. पहिला गुरुदासपूरनी धडा दिलेला आहे. आता नवी मुंबईकडनं अपेक्षा आहे. नवी मुंबई हा भारताचा चेहरा आहे. हे जरूर आगरी कोळी समाजाची गाव आहेत, हे जरूर त्यांचं शहर आहे. पण या शहरामध्ये आता विविध जातीचे, प्रांताचे, विविध राज्यांमधून आलेले लोक आहेत. मला तिथे पंजाबी लोक भेटले, म्हणाले पंजाब भवन था यहाँ पे, वाशी लेके गए, हमको मदद कीजिए, हमको यहाँ लाने का है. मी म्हटलं या भेटा पवार साहेबांकडे घेऊन जातो, जमलं तर तुमचं काम करू. कोई अलग अर्थ तुम्ही मत निकालो. पण गणेश नाईक जे इथे दाखवतात ना बोलताना, ते त्यांच्या इथे कधीच नसतं. मला माझ्या मुस्लिम भावावरून आठवण. ते जोपर्यंत या सत्तेत आहेत, मुसलमान बांधवांना कब्रस्तान आणि मस्जिद बांधू देणार नाही. तुमको मस्जिद का प्लॉट दिया था जावेद खान ने, आपको शायद मालूम भी नहीं होगा, दिया था. मस्जिद बनाने दी वहां पे. वही पंजाबियों के साथ किया. उनको यहां पे मिला था, वो वाशी शिफ्ट कर दिया.
यानी जो बात करते हैं कि मैं धर्म के ऊपर हूं, मैं जात के ऊपर हूं, वो सबके नीचे सिर्फ बताते कुछ है और करते कुछ है। अब परसों का भाषण तो आपने सुना ही होगा, मैं हूं डॉन। अब तो गाना गानी, अब गाना ही बाकी है। शायद आने वाले दिनों में डायलॉग भी बोल देंगे कि डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, कि डॉन को पकड़कर सिर्फ मुश्किल ही नहीं, नामुमकिन है। तो घोड्याचा एक तो व्हिडिओ आला, इथे कोणी पिक्चरचा शौकीन आहे का? पिक्चरचा शौकीन जुने पिक्चर बघितलेत का? कोणी बघितलेत का? राजकुमारला बघितलं ना तुम्ही? राजकुमारचा एक पिक्चर पुढच्या 2-3 दिवसामध्ये नेटफ्लिक्स किंवा कुठेतरी जाऊन बघा, अमेझॉनवर। राजकुमार हा फार फेमस ऍक्टर होता, पंजाबच्या बॉर्डरवरनं फाळणी झाल्यानंतर भारतात आलेला। तो असे पांढरे बूट, पांढरी पॅन्ट आणि पांढरा शर्ट घालायचा, आणि जसा गणेश नाईकांच्या हातात एक घोडा आहे ना, आता दाखवता तुम्ही, बघितलं असेल ना व्हिडिओ मध्ये? कोणी कोणी बघितलं? जरा हात उंच करा बरं। अरे कमी लोकांनी बघितलंय। अरे जरा लोकांना दाखवा, असा पांढरा घोडा घेऊन तुमचे गणेश नाईक साहेब फिरतायत, अशी बॉडी बिडी दाखवत, काळा गॉगल वगैरे लावून। मला राजकुमारचीच आठवण आली। तर राजकुमार पण असाच घोडा फिरवायचा आणि म्हणायचा जानी, आणि असा घोडा फिरवायचा। नवी मुंबईच्या जनतेला मी पाहिजे तसा वळवू शकतो, हा इशारा त्यांनी या व्हिडिओ मधनं दिलेला आहे। नाही, असं होऊ शकत नाही। जागृत झालेली जनता भल्या भल्यांना त्यांची जागा दाखवते, हा भारतीय राजकारणाचा इतिहास आहे, आणि त्याची पुनरावृत्ती होणार। विकास विकास काय हो विकास? या नवी मुंबईची स्थापनाच मुळे आमच्या बापांनी केली, शरद पवारांनी। मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये गर्दी वाढली आहे, फ्रूट मार्केट, एपीएमसी, हे सगळं शिफ्ट केल्याशिवाय मुंबईला आपण आराम देऊ शकत नाही, इथली गर्दी बाजूला करू शकत नाही, म्हणून सगळं इथे आणलं। हे उरणला असलेलं जेएनपीटी कोणी आणलं? शरद पवारांनी आणलं। ही नवी मुंबईची रचना भौगोलिकरित्या हीच जागा मुंबईला सपोर्ट देऊ शकते, आधार देऊ शकते, हे कोणी ओळखलं? शरद पवार। इथल्या कोळी आगरी लोकांना 12.5% जमीन मिळाली पाहिजे, ह्या दिबा पाटलांच्या मागणीला सही उत्तर देऊन मान्य आहे, असं कोणी सांगितलं? शरद पवार। एक वेगळं शहर निर्माण झालं पाहिजे, नवीन लोक इथे आली पाहिजेत, ह्या अपेक्षेने शहराचे निर्माण झालेलं आहे। त्यामुळे कोणी जर बाजा वाजवत असेल की आम्ही विकास केला, तर इथे सर्वात जास्त पैसा जर कोणी टाकला असेल तर राज्य सरकार टाकला, तो सिडकोच्या रूपाने टाकला। आज इथले मोठे मोठे ब्रिजेस कोण बनवतं? आज एअरपोर्ट येते, एअरपोर्टनी तुम्ही ते सगळे मेट्रो कोण बनवतंय? फक्त लोकांना समजवायला थोडं अवघड असतं, म्हणून आपण पोहोचू शकत नाही। पण तुम्ही लक्षात घ्या की या शहराचा सर्वात जास्त विकास हा राज्य सरकार आणि सिडको मिळून करत असतात, महानगरपालिका नाही। महानगरपालिकेमध्ये मेयर भवन मध्ये बसून साबू 5% का काम होता और कुछ नहीं होता है। अभी समझने वाले को इशारा काफी है, अगर समझ गए तो ठीक। और इसलिए मेरे भाइयों और बहनों, चंद दिनों की बात है, मुझे मालूम नहीं कोरोना कहां तक बढ़ेगा, चुनाव आ सकता है, कभी भी आ सकता है, लेकिन इस चुनाव में किसी भी हालत में गद्दारी को सबक सिखाने के लिए नवी मुंबई की जनता मुट्ठी बांध के चले और इस गणेश नाइक को शिकस्त दे, इसी अशोक गुरखे को शिकस्त दे। ये अशोक गुरखे साबू डैनियल के साथ पहले दिन हमारी मीटिंग हुई, साबू डैनियल भी था, सबने कसम खाई हम पवार साहब को नहीं छोड़ेंगे। मुझे गाना याद आता है, कसमें वादे प्यार वफा का, बातें हैं बातों का क्या। ये गाना इनको लागू हो जाता है। ये अशोक गुरखे, वो नाथ, दोनों भाई भाई,
नाथ को तो पवार साहब ने मेरे ख्याल से 5-1 करोड़ रुपए दिए कुछ कोई भवन बनाने को। ऐसा अनोखा बदला, ऐसा अनोखा बोझ उसने कैसा क्यों उतारा? पवार साहब के सीने में चाकू भोंक के। पवार साहब पानी में तैरने वाली मछली जिसके आंसू आपको कभी दिखाई नहीं देंगे, लेकिन मेरे समझ में वो भी इंसान है, उसको भी दिल है और उसके दिल को भी दर्द होता है। जिनको बड़ा बनाया, जिनको शहर समझाया, जिनको शहर हाथ में दिया, संजीव नाईक खासदार, संदीप नाईक आमदार, ज्ञानेश्वर नाईक सभापती, आमका दूसरा सागर महापौर, अभी तो आने वाले दिनों में संकल्प नाईक भी आने मैंने म्हणजे एवढी लांबलचक यादी ताई शिवाजी महाराजांची नव्हती। ही राजेशाही नाही आहे, ही लोकशाही आहे। या लोकशाहीमध्ये गरीबाच्या घरचा पोरगा पंतप्रधान झाला पाहिजे। आज माझी पार्श्वभूमी मी सांगतो। माझे आजोबा हे नवी मुंबई सेंट्रल वरती हमाल होते। माझ्या वडिलांनी आयुष्यातली 22 वर्ष ही स्टेशनवर झोपून काढली आहेत। ते शाळा स्टेशनवरच शिकलेत आणि अशा परिस्थितीत असलेला हा मुलगा आज केवळ पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे या राज्याचा गृहनिर्माण मंत्री। हे असे नेते आहेत की त्यांनी परिवर्तन केलं, ते सामाजिक परिवर्तन केलं। शाहू फुले आंबेडकरांचा विचार फक्त मुखातनं बोलून दाखवला नाही, तर महिलांना राजकारणात आणून त्यांना पद देऊन सामाजिक बदल घडवला पाहिजे म्हणून 50% आरक्षण महिलांना। आज आपण ओबीसी, एससी, एसटी जी राजकारणातली लक्षण बघतो, हे केवळ मंडळ आयोगामुळे आली। ते मंडळ आयोगाचं निर्माण आणि त्याचा अंमल करण्याचा निर्णय हा देखील पवार साहेबांनीच घेतला। त्यामुळे आम्ही ज्या 35 वर्ष आज मी त्यांच्या बरोबर आहे, ते कधीच बोलून दाखवत नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांना तर वाईट वाटतं ना। आज काय झालंय, ज्या गणेश नाईकांच्या हातात पूर्ण नवी मुंबई होती, त्या गणेश नाईकांच्या हातात आता फक्त ऐरोली। कारण मंदाताईंना बेलापूर पाहिजे ना, आणि मंदापादी वचपा घेणार। ज्या जयाजी नाथने तिच्या पोराचं तिकीट कापलं होतं, त्या नाथचं तिकीट त्या कापणार म्हणजे कापणारच। त्यामुळे हे बरं आहे, परमेश्वर प्रत्येकाला आपली जागा दाखवत असतो। म्हणजे ज्या गणेश नाईकांच्या हातात पूर्ण मुंबईची सत्ता होती, त्याच गणेश नाईकांना आता अर्ध्या सत्तेचा मालक केलेला आहे। त्यांनाही वाईट वाटत असेलच की ज्या माणसाला पवार साहेब ठाणे जिल्ह्यात कुठेही असले आणि मी जरी बाजूला बसलेलो असलो, तर पवार साहेब हळूच मला सांगायचे, उठ दादा आले, आणि मग मी मागच्या खुर्चीत जाऊन बसायचो आणि दादा बसायचे। वाईट नाही वाटायचं आम्हाला, शेवटी पवार साहेबांचा चॉईस आहे। पण मी आज एक शेवटचा प्रश्न गणेश नाईक साहेबांना विचारून जातो। नाईक साहेब, एकदा सांगा की पवार साहेबांना मी तुम्हाला कुठे दुखवलं? जर माझ्या मनाला पटलं तर मी परत कधीच प्रचारासाठी नवी मुंबईत येणार नाही, पण एकदा सांगा की साहेबांचं काय चुकलं? ज्या माणसाने तुम्हाला एवढं प्रेम दिलं, एवढं भरभरून दिलं, त्याच्याशी तुम्ही गद्दारी का केली? हे एकदा तर सांगा। एवढंच बोलतो, पुढे खूप बोलायचंय, खूप सभा होतील। आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.